नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत विविध पदांसाठी म्हणजे जवळ-जवळ यामध्ये सांगितल्या पद्धतीने 41,366 जागांसाठीची म्हणजे भरती प्रक्रिया जी आहे, याबाबतचं परिपत्रक हे 31 जुलैला जाहीर करण्यात आलं होतं. यामध्ये विविध पदांसाठीचा आकृतिबंध, मंजूर पदांच्या तुलनेत कार्यरत पदांची अद्ययावत माहिती सादर करण्याबाबतचं हे परिपत्रक जारी झालं होतं. आता बहुतांश उमेदवारांच्या मनामध्ये यामध्ये गैरसमज होता की पाहू शकता जलसंपदा विभागामध्ये 41,366 पदांसाठीचा मोठा गैरसमज आहे. खरी भरती प्रक्रिया हे किती असेल आणि एम-पी-एस-सी मार्फत कोणती पदे भरली जाणार आहेत जलसंपदा विभागाची, याबाबत जाणून घेऊयात. महाराष्ट्र जलसंपदा विभागाचं 31 जुलै 2026 रोजीच्या परिपत्रकामध्ये अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे 41,366 पदांसाठीची मेगा भरती. अशा बातम्या, ह्या अशा अपडेट ज्या आहे व्हायरल होत आहेत. परंतु ही जी माहिती आहे, ही सगळी माहिती पूर्णपणे चुकीची आहे, बरोबर नाहीये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अधिकृत जे परिपत्रक आहे, याचा नेमका अर्थ काय आहे हे जाणून घेऊयात. महत्त्वाचे प्रश्न, एकूण 41,366 पदांचा खरा अर्थ काय आहे? प्रत्यक्षात किती पदांसाठीची भरती जाहिरात येऊ शकते? एम-पी-एस-सी मार्फत यामध्ये कोणती पदे ही भरली जातील? त्याचबरोबर गट क, ग्रुप सी उमेदवारांसाठी 6 ऑगस्टपूर्वी अर्ज करणं आवश्यक आहे का? त्याचबरोबर जाहिरात ही कधी येऊ शकते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात आपण. यामध्ये तुम्ही जर परिपत्रक पाहिलंत तर या ठिकाणी हे परिपत्रक उपलब्ध आहे जलसंपदा विभागाचं. याची थोडी एकदम सोप्या भाषेमध्ये ज्या माहिती आहे या आपण जाणून घेणार आहोत. हे जर परिपत्रक तुम्ही पाहिलंत तर या परिपत्रकामध्ये 41,366 पदांसाठीच्या जागांची माहिती दिलेली आहे. तर नक्की याचा अर्थ काय आणि कसा आहे हे पाहून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा इथे पाहिलं तर 41,366 पदांसाठीची भरती जाहिरात येणार का? तर सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. 31 जुलै 2026च्या परिपत्रकामध्ये 41,366 पदांसाठीची भरती ही जाहीर केलेली नाही आहे. या परिपत्रकाचा उद्देश फक्त विभागातील मंजूर पदे आणि सध्या कार्यरत कर्मचारी यांची अपडेटेड अद्ययावत माहिती गोळा करणे हा आहे. म्हणजेच विभाग प्रत्येक कार्यालयाकडून सध्या ही अपडेट घेत आहे. जलसंपदा विभागाची जी वेगवेगळी शासकीय कार्यालय आहेत प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये, राज्याच्या प्रत्येक जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी यांच्यामार्फत ही माहिती मागवली जात आहे की एकूण किती पदे मंजूर आहेत, किती पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत आणि किती पदे हे रिक्त आहेत. तर या पद्धतीने तुम्ही जर इथे पाहिलं तर पाहू शकता इथे म्हटलेलं आहे पदनाम, गट संवर्ग, वेतनसर दिलाय, एकूण मंजूर पदं किती आहेत, कार्यरत पदे किती आहेत, रिक्त पदे किती आहेत. याचा अर्थ काय होतो की मंजूर पदांमधून कार्यरत असतील ती पदे वजा होतील आणि रिक्त पदांसाठीची फक्त जी जाहिरात आहे ही जाहिरात जाहीर होईल. म्हणजे एकूण जो जाहिरातीचा आकडा असणार आहे हा कमी असेल. सोपे उदाहरणार्थ जाणून घेऊयात. समजा एखाद्या पदासाठी 100 पदे मंजूर आहेत, म्हणजे मंजूर पदांसाठीचा ही आकडेवारी इथे दिलेली आहे. कार्यरत आणि रिक्त पदे असं 3 असे टेबल आहेत. तर यामध्ये एकूण त्यापैकी 82 कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत, कर्मचारी काम करत आहेत आणि फक्त 18 पदं हे रिक्त आहेत. तर यामध्ये पाहिलं तर पाहू शकता मंजूर पदांमधून 18 पदं रिक्त आहेत. याचा अर्थ पाहू शकता संपूर्ण रिक्त जागा ह्या निश्चित केल्या जाणार आहेत. म्हणून 41,366 म्हणजे भरती होणारी पदे नसून विभागातील मंजूर पदांची एकूण संख्या आहे आणि रिक्त पदांपैकी जी मंजूर होतील त्या पदांसाठी फक्त जाहिरात जी आहे जाहीर केली जाईल. यासाठीचा जो रिक्त पदांसाठीचा आकृतिबंध आहे तो त्यानंतरनं जाहीर केला जाईल. या सध्याची ही माहिती मागवली जात आहे. या माहिती अंतर्गत नंतरनं अंतिम होऊन त्याचा आकृतिबंध जाहीर केला जाईल. तर यानंतरनं पाहू शकता रिक्त पदांची माहिती ही सगळ्या जिल्हा कार्यालय, तहसील कार्यालय असतील तालुक्याच्या ठिकाणी या सगळ्या कार्यालयांकडून मागवली जात आहे. यामध्ये जे आपलं जलसंपदा विभाग आहे यांच्यामार्फत आणि रिक्त पदांची माहिती जमा झाल्यानंतरनं जलसंपदा विभागाचा
नवीन आकृतीबंध जो आहे हा तयार केला जाईल, तो अंतिम करून, तो निश्चित करून तो जाहीर केला जाईल. आणि यानंतरनं सरकार किती पदं भरायची आहेत, त्याचबरोबर त्यानंतरनं अधिकृत पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध होईल. म्हणजेच सध्या रिक्त पदांसाठीची माहिती ही गोळा करण्याची प्रक्रिया ही सध्या सुरू आहे. गटवाईज ही पदे आहेत, ग्रुपवाईज. परिपत्रकामध्ये विभागातील मंजूर पदं ही कशी दिलेली आहेत तर पाहू शकता. गट अ साठी एकूण 2434 पदं रिक्त आहेत. यामधील जी मंजूर असतील, शेवटी मंजूर होतील, रिक्त असतील त्याचीच जाहिरात दिली जाईल. गट ब संवर्ग 6481 पदे यामध्ये आहेत मंजूर पदे. गट क संवर्ग 23,780 पदे आणि गट ड संवर्गासाठी 8,671 जागा. यातील सर्व पदांसाठीची थेट भरती होईल असं अजिबात समजू नका. गट अ मध्ये पाहिलं तर पाहू शकता अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यासारखी राजपत्रित पदे आहेत. आणि यामधील जर तुम्ही पाहिलेत तर यामध्ये अनेक पदे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस म्हणजेच MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मार्फत भरली जातात. त्यामुळे या सर्व पदांसाठीची थेट जाहिरात येईल असं नाही. गट ब जर पाहिलं तर शाखा अभियंता आहे, तांत्रिक पदांचा समावेश आहे. यामध्ये सुद्धा पूर्वी काही भरती TCS IBPS मार्फत होत होती, परंतु 5 मे 2026च्या शासन निर्णयानुसार आता ही पदे सगळी MPSC कडे देण्यात आलेली आहेत. पदांची नावं तुम्ही अधिकृत जो यामध्ये परिपत्रक आहे यामध्ये चेक करू शकता. गट क संवर्गामध्ये सर्वात महत्त्वाचा 23,780 पदे मंजूर असून यामध्ये विविध तांत्रिक आणि काही गैरतांत्रिक नॉन टेक्निकल पदांचा समावेश आहे. म्हणून भविष्यातील थेट भरतीची सर्वाधिक शक्यता याच गटामध्ये म्हणजे गट क संवर्गामध्ये येऊ शकते. तर 23,780 पदांचा भरती होईल असे समजू नका. प्रत्यक्ष रिक्त पदे किती आहेत हे आकृतीबंध निश्चित होईल आणि त्यानंतरनं हे निश्चित होणार आहे. त्याच्यानंतरनं गट ड संवर्ग जो आहे यामधील अनेक पदांसाठी कंत्राटी धोरणांचा उल्लेख हा करण्यात आला आहे. त्यामुळे नियमित भरतीची शक्यता हे सध्या खूप कमी आहे, कारण गट ड संवर्गाची भरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने राबवली जाऊ शकते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चारही संवर्गांसाठीची परीक्षा ही कुणामार्फत घेतली जाऊ शकते. तर सर्वात मोठा बदल म्हणजे 5 मे 2026च्या शासन निर्णयानुसार जलसंपदा विभागातील सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि संबंधित अनेक पदांसाठीची परीक्षा MPSC घेणार आहे. म्हणजे TCS किंवा IBPS ऐवजी MPSC कडून ही भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. आता ही जाहिरात कधी येऊ शकते तर सध्या निश्चित तारीख ही जाहीर झालेली नाही आहे, परंतु ऑगस्ट म्हणजे याच महिन्यामध्ये किंवा सप्टेंबरमध्ये हा आकृतीबंध मंजूर झाला तर रिक्त पदांचा प्रस्ताव हा MPSC कडे गेला तर त्यानंतर लवकरच ही जाहिरात येऊ शकते आणि पुढील प्रक्रिया सुरू होऊ शकते. तर माहितीनुसार अंदाजानुसार ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये ही जाहिरात जी आहे याच वर्षी येण्याची शक्यता आहे. परीक्षा जानेवारी ते मार्च दरम्यान होण्याची शक्यता हे सगळ्यात जास्त आहे. गट क संवर्गातील उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी सूचना म्हणजे त्यांच्या सुरू असलेल्या MPSC ग्रुप C अर्ज प्रक्रियेकडे दुर्लक्ष करू नका. कारण परिपत्रकानुसार त्या संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये अंतिम निकाल लागण्यापूर्वी नवीन संवर्ग किंवा नवीन पदे जर जोडली गेली तर आधी अर्ज केलेल्या उमेदवारांनाच त्या पदासाठी पात्र मानलं जाऊ शकतं. त्यामुळे कालवा निरीक्षक असेल, मोजणीदार असेल, भांडारपाल अशी नवीन पदे नंतरनं जोडली गेली तर आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना स्वतंत्र संधी मिळेलच असं नाही. म्हणून पात्र असाल तर 5 ऑगस्टपूर्वी अर्ज करणं सुरक्षित ठरणार आहे. अर्ज आत्ताच करून घ्या. अजून सुद्धा 1 दिवसाचा वेळ तुमच्याकडे आहे MPSC घटकासाठी. आता या पदासाठीची निवड प्रक्रिया कशी असेल तर MPSC ग्रुप B आणि ग्रुप C साठी दोन्ही टप्प्यांची प्रक्रिया जी आहे यामध्ये पहिला टप्पा संयुक्त पूर्वपरीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये पदानुसार मुख्य परीक्षा घेतली जाईल आणि त्याच्यानंतर तांत्रिक पदांसाठी संबंधित शाखेचा स्वतंत्र पेपर जो आहे हा घेतला जाईल. म्हणजे सिव्हिलसाठी सिव्हिल, मेकॅनिकलसाठी मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल. तर गैरतांत्रिक म्हणजे नॉन टेक्निकल पदांसाठी स्वतंत्र सामान्य मुख्य परीक्षेची आहे जनरल स्टडी असेल हा पेपर घेतला जाईल. आता यामध्ये जर तुम्ही चेक केलं पूर्वपरीक्षेचा पॅटर्न हा कसा असेल तर पूर्वपरीक्षा ही 100 गुणांची असेल. 100 प्रश्न, फक्त 1 तासाचा वेळ असेल.
भाषा यामध्ये मराठी भाषा, इंग्रजी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वपरीक्षेमध्ये टेक्निकल विषय नसतील. यामध्ये गुण सामान्य अध्ययन जो आहे म्हणजे जनरल नॉलेजचे प्रश्न, यामध्ये तुम्हाला पॅटर्न जो आहे गटकचा जो एक्झाम पॅटर्न आहे तो दिलेला आहे. तुम्ही चेक करू शकता. या अगोदर सुद्धा त्यावर आपण व्हिडिओ हा घेतलेला आहे. तर 20 गुण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर सुद्धा यामध्ये असतील. आता यासाठीची तयारी कशी कराल? टॅक्स असिस्टंट, जर तुम्ही टॅक्स असिस्टंट MPSC ग्रुप सीची तयारी करत असाल तर त्याच जनरल स्टडीजचा जलसंपदा विभागाच्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो. इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी आणि गणित आणि बुद्धिमत्ता या विषयांवर विशेष भर द्या. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 41,366 एवढ्या पदांसाठीची जलसंपदा विभागाची भरती प्रक्रिया होणार नाहीये. यामध्ये जी मंजूर पदे आकृतीबंधानुसार यामध्ये जारी होतील तेवढ्याच पदांसाठीची ही जाहिरात येईल. तर या पद्धतीने तुम्ही जर पूर्णपणे परिपत्रक पाहिलं तर त्यामध्ये पूर्णपणे 41,366 इतक्या जागा दिलेल्या आहेत. लवकरच या जाहिराती संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. जलसंपदा विभागाच्या जाहिरातीबाबतच्या त्याचबरोबर भरती प्रक्रियेबाबतच्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी लोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.